नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता मंदार घाईघाईने चाललेला असतो. तेवढ्यातच कावेरी त्याचा पाठलाग करत असते. तेव्हा मंदार मागे वळून बघतो. त्या ठिकाणी एक गाडी उभी असते. त्या गाडीच्या मागे जाऊन कावेरी लपून बसते. तेव्हा प्रेक्षकांनो, एक मुलगी धावत पळत येते आणि इथे मंदारची कॉलर पकडते आणि त्याला जाब विचारत असते. ती म्हणत असते, मंदार, तू फसवलंस मला. प्रेम माझ्याबरोबर केलंस आणि लग्न दुसऱ्या एका मुलीबरोबर करतोयस. याचा अर्थ तू मला इथे फसवलंस. तू माझा वापर केलास आणि आता मला सोडून देतोयस आणि लग्न एका दुसऱ्याच मुलीबरोबर करतोस. पण हे बघ, काहीही झालं ना तरीसुद्धा तुझं हे लग्न मी होऊ देणार नाही आहे. कळलं ना तुला? तुला माझ्याशीच लग्न करावं लागेल, नाहीतर मी सगळ्या जगाला ओरडून सांगेन की तू फसवलंयस मला. कळलं तुला? तेव्हा इथे आता मंदार म्हणत असतो, ठीक आहे ना, जाऊन सांग कोणाला सांगायचं आहे ते. मी तुला फसवलं ते. बघू ना काय करतेस ते. मी कोणालाही घाबरत नाही. कळलं तुला? जे काही करायचं आहे ते कर. तेव्हा मंदार म्हणतो, हे घे, तुझ्या कामाचे तुला पैसे देतो. कळलं का? म्हणजे तुझं तोंड तरी बंद राहील. हे पैसे ठेवायचे आणि तोंड बंद करायचं. कळलं तुला? तेव्हा कावेरी गाडीच्या आडून सगळं काही लपून छपून बघत असते. त्या ठिकाणी जी गाडी उभी असते त्याच्या मागे कावेरी लपून बसले. हे कदाचित मंदारला माहिती नाही आहे असं तिला वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मंदार त्या मुलीला धक्का देतो. ती मुलगी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, पण मंदार तिथून निघून जातो. तेव्हा इथे कावेरी धावत पळत येते. त्या मुलीला बघते. तिच्या डोक्याला दगड लागलेला असतो आणि तेव्हा इथे कावेरी म्हणते, किती लागले तुझ्या डोक्याला? रक्त येते. तेव्हा आपल्या पर्समधून ती इथे रुमाल काढते आणि तिच्या जखमेवरती तिला धरायला सांगते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे कावेरी म्हणत असते, मला माहिती आहे मंदारने फसवले ना तुला. मी सगळं बोलणं ऐकलं आहे तुमचं. आणि मंदार ज्या मुलीबरोबर लग्न करतोय ना, ती मुलगी माझी नणंद आहे. तेव्हा इकडे प्राजक्ता म्हणत असते की मंदार चांगला माणूस नाही आहे. त्याने फसवलं आहे मला. माझ्याबरोबर प्रेम केलं आणि आता लग्न तुमच्या नंदेबरोबर करतोय. तुम्ही सांगा तिला या फ्रॉड माणसाबरोबर लग्न करू नकोस म्हणून. तेव्हा कावेरी म्हणते, हो मला माहिती आहे, माझं नाव कावेरी आहे आणि मी मंदारला अगदी बरोबर ओळखते. पण माझ्या घरच्या लोकांना तो चांगला वाटतोय. माझ्या नंदेचं लग्न त्याच्याबरोबर ठरलं आहे. पण त्या लोकांना कोण सांगणार? तू एक काम करतेस का? तू माझ्याबरोबर येतेस का माझ्या घरी आणि माझ्या घरच्या लोकांना सांगशील की मंदार किती नीच आहे ते. तो फक्त पैशांसाठी माझ्या नंदेबरोबर लग्न करतोय, हे तू येऊन सांगशील का? तेव्हा प्राजक्ता म्हणते, हो ठीक आहे, मी येऊन सांगायला तयार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे यशला सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतलेलं असतं. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की ये इकडे यश, येऊन बस, तुला काहीतरी महत्त्वाचं दाखवायचं आहे. तेव्हा यश म्हणत असतो, जीजू कशाला बोलवलं? काय असं महत्त्वाचं दाखवायचं आहे? तेव्हा इथे आता संग्राम म्हणत असतो की तुला माहिती आहे, ज्या वेळेला आपल्या घरामध्ये रात्रीच्या वेळेला कुणीतरी लपून छपून गेलं होतं असं तुम्ही म्हणाला होतात, त्याचं CCTV फुटेज क्लिअर होऊन आले. तेव्हा तू या माणसाला नीट बघ, कोण आहे तो माणूस? तेव्हा यश ते फुटेज आता नीट बघत असतो. तेव्हा तो म्हणत असतो की हा माणूस तर मकरंद आहे ना? तेव्हा इथे संग्राम म्हणतो, हो हा मकरंदच आहे. पण तो असा लपून छपून आपल्या घरामध्ये का आला असेल असं यश विचारत असतो. तेव्हा इथे संग्राम म्हणतो की यश, आणि एवढंच नाही आहे तर हा जो मकरंद आहे ना, ज्याचं निशाबरोबर लग्न ठरले, त्याचा बाप दिगंबर आहे आणि त्या मकरंदने स्वतः त्याच्या वडिलांना इथे अरेस्ट करायला लावले. पण तरीसुद्धा तो आपल्या वडिलांना भेटायला नीतीनेमाने अगदी रोज येतो. म्हणजे मला असं वाटतंय नक्कीच काहीतरी गडबड आहे. तेव्हा इथे यश म्हणतो की त्याच्या वडिलांचा फोटो मला बघायला मिळेल का? तेव्हा इथे आता त्याच्या वडिलांचा म्हणजे इथे दिगंबरचा फोटो यश बघतो. तेव्हा यशला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा यश म्हणत असतो, अच्छा, तरीच इथे कावेरी या लग्नाच्या विरोधात आहेत. हे लग्न होऊ देत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता निशाचं लग्न होणार आहे. दुसऱ्या दिवशी हळद, परवा लग्न. घाईघाईने लग्न होणार असतं. त्यामुळे सुलक्षणा आणि पौर्णिमा दोघी जणी इमोशनल झालेले असतात. आपली मुलगी लग्न करून दुसऱ्याच्या घरी निघून जातात याचं दुःख त्यांना झालेलं असतं. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणत असते की निशा बाळा, कसं असतं ना, म्हणजे आता तुझं लग्न होणार आहे म्हणून आम्हाला आनंदसुद्धा झाला आहे,
पण आता तू हे घर सोडून दुसऱ्या घरी जाणार त्याचं आम्हाला वाईटसुद्धा वाटतंय गं. पण एका गोष्टीचा आनंद आहे की मकरंदराव खरंच खूप चांगले आहेत. तुला मकरंदरावांसारखा जोडीदार मिळाला आहे. खरंच त्यांचं खूप प्रेम आहे तुझ्यावरती आणि ते तुला आनंदात ठेवतील. तेव्हा कावेरी तिथे येते आणि म्हणत असते की नाही, मकरंद एक नंबरचा फ्रॉड आहे. तुम्ही त्याच्याबरोबर आपल्या निशाचं लग्न लावून देऊ नका. तो चांगला माणूस नाही आहे. तेव्हा इथे निशा येते आणि म्हणत असते की वहिनी, अगं काय बोलतेस तू हे? आणि तू नेहमीच मकरंदरावांविषयी वाईट साईड का बोलत असतेस गं? तुला काय प्रॉब्लेम आहे? नाही, आत्तापर्यंत मी सगळं ऐकून घेत होते, पण तुझं इथे खूपच जास्त वाढतच चाललं आहे बोलणं. तेव्हा पौर्णिमा म्हणते, काय गं ए, तुझी हिंमत कशी झाली गं मकरंदरावांविषयी हे सगळं बोलायची? तुला कळत नाही आहे का? ते या घरचे होणारे जावई आहेत आणि तुला काही प्रॉब्लेम काय? माझ्या निशाचं सुख तुला बघवत नाही आहे का? म्हणून इथे तू मकरंदरावांविषयी सतत काही ना काहीतरी वाईट साईड बोलत असतेस. काहीही झालं ना तरीसुद्धा मकरंदरावांचं आणि निशाचं लग्न होणारच. कळलं तुला? तू कितीही अडवण्याचा प्रयत्न केलास तरीही. तेव्हा कावेरी म्हणते, काकू अहो मी उगाचच बोलत नाही आहे, माझ्याकडे पुरावा आहे. मी पुरावा आहे म्हणून बोलते की नाही. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, गप्प बस ग तू, तू कसला पुरावा घेऊन आलीस इकडे? तेव्हा कावेरी म्हणत असते, प्राजक्ता इकडे ये. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणते की कोण प्राजक्ता? तेव्हा इथे प्राजक्ता आलेली असते, जिला मकरंदने धक्का दिलेला असतो आणि डोक्यावरती पाडलेलं असतं. तेव्हा इथे प्राजक्ता आल्यानंतर सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागतात. तेव्हा कावेरी म्हणत असते, प्राजक्ता जे काही सत्य आहे ते सांग बरं सगळ्यांना. तेव्हा प्रेक्षकांनो, यश दिगंबरचा फोटो बघत असतो आणि त्यानंतरला त्याला आठवतं ज्या वेळेला तो कावेरीबरोबर उदयच्या घरी गेलेला असतो तेव्हा या दिगंबरने त्याच्यावरती हल्ला केलेला असतो, त्याला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. तेव्हा यशला ती घटना आठवते. यश म्हणत असतो, जीजू जेव्हा मी उदयदादाच्या घरी गेलो होतो ना तेव्हा माझ्यावरती ज्या गुंडाने हल्ला केला होता तो हा दिगंबरच होता आणि हा दिगंबर म्हणजे मकरंदचे वडील आहेत. म्हणजे याचा अर्थ मकरंद आमच्याशी खोटं बोला की तो अनाथ आहे म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे यश म्हणत असतो की जीजू हे सगळं काय आहे? म्हणजे हा मकरंद खोटं का बोलला असेल? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे यशच्या लक्षात गोष्टी येत असतात. तेव्हा यश म्हणत असतो, म्हणून कदाचित कावेरीचं या लग्नाला नकार आहे, कारण का तिला माहिती असेल की मकरंदचा बाप हा दिगंबर आहे म्हणून, आणि दिगंबर एक गुंड माणूस आहे, त्याच्यामुळेच इथे कावेरीला निशाची काळजी वाटत असेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, सुलक्षणा येते आणि म्हणत असते, कोण आहे ही मुलगी? तेव्हा कावेरी म्हणते की हिचं नाव प्राजक्ता आहे आणि प्राजक्ता जे काही खरं आहे ते तू आता सगळ्यांना सांग. तेव्हा प्राजक्ता म्हणत असते की मी प्राजक्ता आहे, मी मकरंदची गर्लफ्रेंड आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता निशाच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा इथे प्राजक्ता म्हणत असते की माझं आणि मकरंदचं खूप वर्ष प्रेम आहे. त्यांनी माझ्याबरोबर लग्नाला इथे होकार दिला होता आणि आता तो मला नकार देऊन तुझ्याबरोबर लग्न करतोय. त्याला तुझ्याबरोबर लग्न करायचं नाही आहे, त्याला ही प्रॉपर्टी गुंडाळायची आहे. त्याचं या प्रॉपर्टीवरती प्रेम आहे, कळतंय तुला? त्याने तुला आणि मला आपल्या दोघींनाही फसवलं आहे. निशा हे बघ, तू त्याच्याबरोबर लग्न करू नकोस, तो एक फ्रॉड माणूस आहे, कळतंय तुला? तेव्हा निशाने हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर निशाला चक्कर येते आणि ती आता पडणार. तेवढ्यातच तिला सगळेजण सावरतात. इथे आता सोफ्यावरती बसवतात आणि इथे आता यमुना म्हणत असते, विद्या अगं जा लवकर, पाणी घेऊन ये जा. तेव्हा विद्या धावत पळत जाते आणि आता पाणी घेऊन येते. तेव्हा इथे आता निशाच्या चेहऱ्यावरती पाणी मारलं जातं आणि तिला थोडं पाणी प्यायलासुद्धा देत असतात. सगळेजण पॅनिक झालेले असतात. निशाला डोळे उघड असं म्हणत असतात. पण प्रेक्षकांनो, इथे कावेरी जे काही करते ते सगळं बरोबर आहे, निशाच्या भल्यासाठी आहे. पण कावेरी विचारपूर्वक काही करत नाही आहे, म्हणजे ती मागचा पुढचा विचारच करत नाही आहे. इथे मंदार इतका फ्रॉड माणूस आहे, तो काही गोष्टी चुकीच्यासुद्धा घडवून आणू शकतो. या गोष्टीचा विचार कावेरीने करायला हवा होता ना. म्हणजे अचानकपणे इथे एखादी मुलगी येते आणि ती म्हणते की तू माझा बॉयफ्रेंड आहेस. त्याच्यानंतरला ती लगेचच सत्य सांगण्यासाठी घरी यायला तयार होते. ती खरोखर खरं बोलते की तीसुद्धा मंदारसारखी खोटारडी आहे, याचा विचार कावेरीने करायला हवा होता. तेव्हा इथे आता निशाजवळ ती जाते आणि म्हणत असते की तुमचा माझ्याजवळ विश्वास बसत नाही आहे का? तेव्हा सुलक्षणा म्हणते, का विश्वास बसेल? आम्ही का तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवायचा? तेव्हा ती मुलगी म्हणते, तुम्हाला माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवायचा नाही आहे ना, मग 1 मिनिट थांबा
आणि ती आपला मोबाईल काढते आणि त्याच्यामध्ये मंदारचे आणि तिचे जे काही फोटोज असतात ना ते सुद्धा ती आता इकडे दाखवत असते। तेव्हा ते फोटो बघितल्यानंतर इथे निशाला अजूनच वाईट वाटतं, सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा प्रेक्षकांनो निशा म्हणत असते, नाही नाही मा, हे सगळं खोटं आहे, मकरंद असे नाही आहेत, हे फोटो खोटे आहेत, मकरंद असं कधी करूच शकत नाही। त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता निशाचा मकरंदवरती खूप जास्त विश्वास असतो। तेव्हा इथे प्राजक्ता म्हणत असते की बघा हे फोटो तरी बघा, याच्यावरून तुम्हाला कळत नाही आहे का की मी जे काही बोलते ते सगळं खरं आहे ते। तेव्हा प्रेक्षकांनो इथे सुलक्षणाला आता काय करावं काही कळत नसतं, तिला ते खरंही वाटत असतं आणि तिचा विश्वासही बसायला तयार नसतो। तेव्हा प्रेक्षकांनो इथे निशा म्हणत असते की नाही, माझा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे, ते कधीच खोटं नाही बोलणार, ही मुलगी खोटारडी आहे, वहिनी खोटं बोलते आहे, मग प्लीज तू त्यांच्यावरती अविश्वास दाखवू नकोस, प्लीज तू विश्वास ठेव। तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, अरे देवा हे काय चाललं हे सगळं, म्हणजे माझ्या निशाच्या आयुष्यामध्ये एकापाठोपाठ एक अशी संकटं काय येत आहेत। तेव्हा इथे निशा रडत असताना म्हणत असते की नाही हे सगळं खोटं आहे। तेव्हा इथे सुलक्षणा म्हणत असते, हे बघ निशा तू शांत हो, हे बघ जे काही असेल ना ते समोर येईल ना, तू कशाला काळजी करतेस। सुलक्षणा म्हणते की ह्या मुलीच्या बोलण्यावरती आपण लगेच विश्वास नाही ठेवायचा, आपण मकरंदरावांशी बोलूया, काय खरं काय खोटं हे ते आपल्याला सांगतील ना, मग आपल्याला कळेल हे फोटो खरे आहेत की खोटे आहेत। कळते का तुला निशा, बाळा रडू नकोस, तू शांत हो। तेव्हा पौर्णिमासुद्धा रडत असते। तेव्हा इथे प्राजक्ता म्हणत असते की हे बघा, तुम्हाला माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा, नाहीतर नका ठेवू, मी फक्त तुला निशा एवढंच सांगेन की प्लीज त्या मकरंदवरती तू विश्वास ठेवू नको, तो एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे। त्यानंतर प्रेक्षकांनो बोलता बोलता इथे आता प्राजक्ताने तिच्या खांद्याला जी बॅग असते, जी पर्स असते ती तिने टेबलवरती ठेवलेली असते आणि ती इथे आता निशाबरोबर बोलत असते। ती म्हणत असते की निशा हे बघ, त्या माणसावरती विश्वास नको ठेवू, आणि ती पळून जाते तिथून। तेव्हा इथे कावेरीसुद्धा तिच्या मागोमाग जाते। तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, देवा अरे का रे असं करतोस तू, माझ्या निशाच्या आयुष्यामध्ये एवढी मोठी मोठी संकटं तू का लिहिलेस, तिच्या नशिबामध्ये एवढं सगळं दुःख कशासाठी, या वेळेलासुद्धा माझ्या निशाचं लग्न मोडतंय की काय, वहिनी का हो, आपल्या निशाच्याच बाबतीत असं का घडत असतं। तेव्हा सुलक्षणा म्हणते, पौर्णिमा शांत हो शांत हो, अगं तू कशाला असा विचार करतेस, हे बघ आपण आधी मकरंदरावांशी बोलायचं, काय खरं काय खोटं त्यांना विचारायला नको का, आपण या बाईवरती लगेचच विश्वास ठेवायचा नाही, आपण आधी त्यांना विचारूया की नक्की हे सगळं खरं आहे का। ते जर म्हणाले की खरं आहे तर आपली निशा वाचली असं म्हणायचं, आणि त्यांनी जर काही वेगळं कारण सांगितलं तर हे लग्न होईल ना, लग्न लगेच मोडणार नाही आहे। पौर्णिमा तू शांत हो बरं। पौर्णिमा इथे आता आपल्या मुलीसाठी फारच रडत असते, कारण निशाचं लग्न जमवता जमवता खूप संकटं येत असतात, आणि आधी ती संकटं आल्यामुळे ह्या वेळेला इथे मंदारने त्यांच्याबरोबर गोड गोड बोलून त्यांची मनं जिंकलेत, त्याच्यामुळे मंदार त्यांना चांगला मुलगा वाटतोय। तेव्हा प्रेक्षकांनो विद्या म्हणत असते, अगं निशा शांत हो ना, तू कशाला इतकी रडतीयस, अगं सत्य जे काही असेल ना ते एक ना एक दिवस समोर येईलच ना। तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, वहिनी ही मुलगी आहे ना, ही मुलगी काही ना काहीतरी घेऊन येतेच हो आपल्या निशाचं लग्न मोडण्यासाठी। आता काय करायचं आपण, जर मकरंदराव असे असतील तर कसं व्हायचं आपल्या निशाचं। तेव्हा इथे सुलक्षणा म्हणत असते की एक मिनिट थांब, ही पर्स तर त्या मुलीची आहे ना, ती मुलगी इथेच कशी पर्स ठेवून गेली, मी तिला देऊन आले। तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, प्राजक्ता थँक्यू सो मच, मला माहिती आहे तुला खूप त्रास होतो आहे, पण तू इथे येऊन माझ्या घरच्या लोकांना सत्य सांगितलंस ना ते खूप बरं केलंस गं, खरंच तू निशाचं आयुष्य वाचवलंस, तू जे काही केलेस ना ते खूपच जास्त करेक्ट केलेस। तेव्हा इकडे प्राजक्ता म्हणत असते, मी खरंच तुम्ही जसं बोला तसंच बोलले ना, तुम्ही जसं सांगितलं होतं मी तसंच नाटक केलं ना, आणि ते फोटोज वगैरे ते AIच्या मदतीने बनवलेले फोटो आहेत, छान वाटले ना तुम्हाला, म्हणजे तुम्ही जसं मला या कामाचे पैसे दिले होते मी अगदी तसंच काम केले ना बरोबर। तेव्हा इथे कावेरी म्हणते, काय अगं हे काय बोलतेस तू, मी कधी सांगितलं तुला हे सगळं बोलायला, हे तर तू मला सांगितलंस ना। तेव्हा प्राजक्ता म्हणते, अहो असं काय करताय तुम्ही, मला हे नाटक करायला सांगितलं
आणि ते नाटक मी केलं. तर प्राजक्ता हे सगळं सुलक्षणाला बघितल्यानंतर बोलत असते, जेणेकरून इथे आता सुलक्षणाचा गैरसमज व्हावा की हे सगळं कावेरीने तिला बोलायला सांगितलंय, या कामाचे पैसे कावेरीने तिला दिले होते, खोटं बोलायचे असं इकडे आता ती सुलक्षणासमोर दाखवून देते. सुलक्षणा खूपच जास्त चिडते आणि म्हणते, काय गे मुली, हे सगळं तू मुद्दामून केलेस का, निशाचं लग्न मोडावं म्हणून? हे घे ग तुझी पर्स घे. आणि प्राजक्ताला पर्स देऊन इथे आता कावेरीच्या जोरदार थोबाडीत दिलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, प्राजक्ताने हे सगळं नाटक मंदारच्या सांगण्यावरून केलेलं असतं, जेणेकरून कावेरी घरातल्या सर्व लोकांच्या समोर तोंडावरती पडेल आणि मग तिचा अपमान करतील, तिला त्या घरातून हकलून देतील असा प्लॅन इथे मकरंदचा असतो. आणि त्या मुलीने इथे नाटक केलेलं असतं. ती बावळट मुलगीसुद्धा इथे मंदारकडून पैसे घेऊन खोटंच बोलायला आलेली असते. तेव्हा ती मकरंदला फोन करते आणि म्हणते, तू सांगितल्याप्रमाणे काम झालेलं आहे. तेव्हा मंदार म्हणतो की तुझे ठरलेले सगळे पैसे तुला मिळतील, काळजी करू नको. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मंदार म्हणत असतो की तुझं काम झालंय, तू तिथून गेलीस तरी चालेल, तुझे पैसे तुला मिळतील. आणि तो म्हणतो, कावेरी गो कावेरी, बघितलंस ना तू कसं तोंडावरती पाडलं तुला, तू माझ्यासमोर आहे ना कधीच जिंकू शकणार नाही आहेस. ह्या वेळेलासुद्धा तू हारलीस आणि मी जिंकलो आणि मीच जिंकत राहणार कावेरी, असं तो म्हणत असतो. तरी ते निशा खूप रडत असते, कारण तिला इथे मंदार खूपच जास्त आवडलेला असतो. कारण मंदार पहिला मुलगा आहे ज्याने तिला पसंत केलेली असते आणि तिच्याबरोबर गोड गोड बोलत असतो, सारखं तिचं कौतुक करत असतो, तिच्या दिसण्याचंसुद्धा त्याला कौतुक असतं असं तिला वाटत असतं आणि म्हणून ती त्याच्यासाठी रडत असते. तेव्हा सुलक्षणा म्हणते, पौर्णिमा गप्प बस, अजिबात रडू नकोस. निशा गप्प बस, तू सुद्धा रडू नकोस, कारण मकरंदरावांची काही चुकी नाही आहे, मकरंदरावांनी काहीही केलेलं नाही आहे. जर कुणाची चुकी असेल ना तर ह्या मुलीची चुकी आहे. ही त्या मुलीला इथे घेऊन आली होती, तिने खोटं बोलायला त्या मुलीला पैसे दिले होते. तेव्हा कावेरी म्हणते, हे बघा प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा, तुम्ही चुकीचं समजताय मला, मी असं काही केलेलं नाही आहे. तेव्हा सुलक्षणा म्हणते, नाही ग नाही, आम्ही तुला चुकीचं नाही, आत्ता आम्ही तुला अगदी बरोबर ओळखतोय, हळूहळू तुझे खरे गुण आहेत ना ते आमच्या समोर येत आहेत. मला कळलं आहे तुला निशाचं सुख बघवत नाही आहे का, निशाला इतका चांगला मुलगा मिळाला आहे, तिचं लग्न होतं आहे, हे तुला बघवत नाही आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणते, काय ग हे कसला बदला घेतेस ग तू आमच्याकडून, का राग काढतेस माझ्या निशावरती, काय बिघडवलं आहे काय तिने तुझं? तेव्हा तिचं इथे लग्न मोडायला निघाली आहेस तू. हे बघा, माझ्या निशापासून लांब राहा आणि जर पुन्हा असं काही करण्याचा प्रयत्न केलास ना तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल, मी आत्ताच सांगते तुला. तेव्हा कावेरी म्हणते, प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. सुलक्षणा म्हणते, का ग, का तुझ्यावरती विश्वास ठेवायचा? तुझं आणि त्या मुलीचं बोलणं ऐकलं आहे ना मी, ती काय म्हणाली की तू जसं सांगितलं होतंस तसंच मी बोलले, तू मला या कामाचे पैसे दिलेस ना, मग हे खोटं आहे का सगळं, ती जे काही बोलली ते? तेव्हा इथे कावेरी म्हणते, मा मी खरं बोलते. तेव्हा इथे यमुना म्हणत असते की मा, अगं प्रत्येक वेळेला तू ह्या मुलीला पाठीशी घालत असतेस ना, म्हणून हिंमत वाढली तिची. अगं ती आपल्या निशाचं लग्न मोडायला लागले आणि तरीसुद्धा तू तिला घरामध्येच ठेवलेस. तेव्हा सुलक्षणा म्हणते, अगदी बरोबर, नाही आता नाही, तू या घरातली कुणीच नाही आहेस, तू उदयची बायको, चिकूची आई म्हणून मी तुला या घरामध्ये राहू दिलं, ते सुद्धा यशने सांगितलं म्हणून म्हणून मी तुला या घरामध्ये राहण्याची संधी दिली, पण तुला मी सून म्हणून कधीच मानलं नाही. का तुला माहिती आहे, कारण तुझे हे गुण मला माहिती आहेत ना, म्हणून त्याच्यामुळे आता तुझं काही ऐकून घेणार नाही आहे मी आणि या घरामध्ये तुला राहूसुद्धा देणार नाही आहे, कारण तुझी ही काळी सावली आहे ना, मला निशाच्या लग्नावरती पडायला नको आहे. म्हणून तू आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून निघायचं, चालतं व्हायचं, माझ्या घरामध्ये राहायचं नाही, असं इथे मा आता कावेरीला म्हणत असते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे कावेरीने आता इथे चांगलंच मारलेलं असतं, मंदारला खूप मारलेलं असतं, त्याला मारते आणि काठीने मारल्यानंतर ती त्याच्या छाताडावरती पाय देऊन त्याचा चांगला वधच करणार असते. पण प्रेक्षकांनो, तेवढ्यातच मागून काही गुंड लोक येतात आणि कावेरीच्या डोक्यात मारतात. कावेरीच्या डोक्यात मारल्यानंतर ती इथे खाली पडते आणि बेशुद्ध होते. तेव्हा मंदार म्हणतो की घेऊन जा हिला आणि हिची विल्हेवाट लावा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मंदारची माणसं तिथे आलेली असतात त्याच्या मदतीसाठी. तेव्हा कावेरीला घेऊन जायला सांगितलेलं असतं. मग ते लोक कावेरीला नेतात आणि एका ठिकाणी बेशुद्ध अवस्थेमध्ये तिला बसवतात आणि तिच्या बाजूने बांधकाम करायला सुरुवात करतात. तिच्या आजूबाजूला ते लोक इथे वीट आणि सिमेंटचं बांधकाम करतात आणि पूर्णपणे आता इथे भिंत उभी करतात.
ती भिंत उभी करतात आणि ती पॅक करून टाकतात. आजूबाजूला हवा जायला सुद्धा जागा ठेवत नाही आणि पूर्णपणे तिथे आता एक रूमसारखं पॅकिंग केलेलं असतं आणि त्याच्या आतमध्ये इथे कावेरी असते. तर इथे यशला आनंदाची बातमी मिळालेली असते. तर इथे उदयदादा सापडला ही बातमी त्याने इथे मंदारला सांगितलेली असते. तेव्हा मंदारच्या तोंडचं पाणीच पळालेलं असतं, कारण जर उदय आला तर उदय इथे आता त्याला ओळखेल. उदय इथे मकरंदला ओळखेल आणि मग त्याचं भांडं फुटेल असं त्याला वाटत असतं. आणि तेवढं तिचं प्रेक्षकांनो कावेरीला एका इथे आता बांधकामामध्ये बंद करून ठेवलेलं असतं.